उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची पुन्हा एकदा चौकशी काल रायगडमधल्या अलिबागमधल्या एसीबी कार्यालयात झालेली आहे। नेमकी ही चौकशी काय झाली आणि यानंतरची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राजन साळवी सर आहेत। साळवी साहेब, काल चौकशीला सामोरं तुम्ही गेलेला आहात, तुमचे कुटुंबीय देखील या ठिकाणी सामोरं गेलेले आहेत। नेमकं काय विचारलं गेलं आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? गेली 1.5 वर्ष अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून मी चौकशीला जातोय। कालची माझी 6वी वेळ होती। प्रत्येक भेटीच्या अनुषंगाने जी त्यांना माहिती पाहिजे ती मी माहिती देऊन सहकार्य करतोय। संपूर्ण तथ्य माहिती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। पण दुर्दैवाने पुन्हा एकदा त्यांनी काल बोलवल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अनेक प्रश्न विचारले। खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की मी 40 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये आणि व्यवसायामध्ये आहे। मी आतापर्यंत जे 2 चाकी वाहनं घेतली, 4 चाकी वाहनं घेतली, त्याची माहिती त्यांच्यापर्यंत त्यांनी उपलब्ध केली होती। परंतु तिथे किती किलोमीटर फिरले, त्याला डिझेल किती लागलं, पेट्रोल किती लागलं, त्याचा मेंटेनन्स खर्च किती झाला, ड्रायव्हरचा पगार किती, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी मला त्यांनी विचारले। माणसाच्या आयुष्यामध्ये व्यवसाय असेल, राजकारण असेल, आम्हाला मिळणं मानधन असतं, त्यातून आम्ही वाहने असतात प्रत्येकाकडे, पण त्याची चौकशी केली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि मग अशा त्याचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी मला विचारण्यात आले। आणि म्हणून मी काल शेवटी उद्वेगानं सांगितलं, आतापर्यंत 6 वेळा आलो, त्यांचं काही समाधान होत नाही आहे आणि म्हणून मला मी आज आलो, हा शेवट चालू, परत कधी या कार्यालयाची पाऊल चढणार नाही। तुम्हाला वाटत असेल नोटीस पाठवा, स्वतः इथं या, गुन्हा दाखल करा, अटक करा, जेलमध्ये पाठवा, तुमचा निर्णय तुम्ही काही घ्या, पण यापुढे मी त्या ठिकाणी येणार नाही असं स्पष्टपणे त्यांना इशारा दिलेला आहे। आणि जाता जाता त्यांना एक गोष्टीची माहिती तुम्हाला सांगू इच्छितो की दुर्दैव आहे की माझ्यावरती चौकशी करताय, मी आज आमदार आहे, तुम्हाला कुठे संशय वाटला असेल, तुम्ही केलं असेल, परंतु ते चौकशी करताना माझ्या कुटुंबाला, माझ्या पत्नी, माझी 2 मुलं, माझे भाऊ, माझी वहिनी, माझा पुतण्या, त्याच्यापुढे माझे पीए, त्याच्यापुढे माझ्या मतदारसंघामध्ये जी आतापर्यंत विकास कामं झाली त्याचे ठेकेदारांना सुद्धा नोटीस, 70 ठेकेदारांना नोटीस बनवून त्याची माहिती उपलब्ध करून घेतली। त्याच्या पलीकडून ते कहर केला। माझी आई अनेक वर्ष आजारी होती, आता ती आपल्या ह्या जगामध्ये नाही आहे, पण आईच्या उपचाराला सुद्धा मी किती खर्च केला, कसा खर्च केला, त्याची बिलं काय, ह्याची माहिती त्यांनी मागच्या वेळेला विचारली। त्याच्या पलीकडे जाऊन आज संपूर्ण याच्यामध्ये पाहिलं तर माझी एन्जिओप्लास्टी झाली 7 वर्षापूर्वी, त्या एन्जिओप्लास्टीचा खर्च तुम्ही कुठून केला, कुठून बिलं घेतली, काय घेतली, ह्याचे प्रश्न मला विचारले गेले। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून अशा तऱ्हेच्या माझ्या या बाबतीमध्ये स्पष्ट भावना आहे की यापुढे मी निश्चितपणे त्यांचं पाऊल चढणार नाही, ही भूमिका मी घेतलेली आहे। कालच्या चौकशीनंतर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा सुद्धा मला फोन आला का? आतापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। माझ्या सुखदुःखामध्ये एक पालक म्हणून, वडीलधारी म्हणून आणि माझा प्रमुख म्हणून माझ्या पाठीशी आहे। प्रत्येक वेळेला चौकशीला जातो त्यावेळेला त्यांच्याकडनं मला फोन येतो। कालही त्यांचा मला संध्याकाळी 8:30-9ला मोबाईलवरती फोन आला। त्यांनी माझ्या ह्या एसीबी संबंध चौकशी केली, विचारपूस केली आणि ठामपणे सांगितलं की राजन, काळजी करू नको, तुझ्या पाठीशी संपूर्ण शिवसेना परिवारावर आहे, आपलं ठाकरे कुटुंबीय आहे, निश्चिंत राहा, अशा त्याच्या माझ्या भावना व्यक्त केल्या। मला खूप समाधान वाटलं की माझा नेता, माझा प्रमुख, माझं दैवत माझ्या पाठीशी आणि मला काय पाहिजे, आणि म्हणून निश्चितपणे मी समाधानी आहे असं त्यांना मी या ठिकाणी सांगितलं। कालचा जो निकाल बघता पुन्हा एकदा तुमच्यावरती या ठिकाणी शिंदे गटात सामील होण्याचा दबाव येऊ शकतो? नाही, मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे, दबाव येऊ दे, याची चौकशी आता लावली त्यांनी अँटी करप्शन ब्युरोची, उद्या ईडीची चौकशी लागू दे की आणि काय दबाव येऊ दे, माझ्या निष्ठा या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहेत आणि म्हणून मी निश्चिंत आहे, काळजी करू नका। हे होते आमदार राजन साळवी सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।